चला लक्ष द्या पुढे. चला इक्वल सेट्स, ठीक आहे ना. जर दोन सेट आहेत ए आणि बी तर ते इक्वल केव्हा असतील? इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज अ मेंबर ऑफ सेट बी and every element of set B is a member of set A. थोडक्यात काय, A आणि B जर दोन एलिमेंट मध्ये सेम एलिमेंट असतील, ठीक आहे ना, दोन एलिमेंट मध्ये जर सेम एलिमेंट असले तर ते दोन झाले इक्वल सेट. ठीक आहे. एक्झाम्पल काय दिलंय? A दिलाय 1 2 आणि B काय दिलेलं आहे? x such that x square minus 3x plus 2 equals to 0. म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारे x, बरोबर आहे. हे इक्वेशन सॉल्व करा. इक्वेशन सॉल्व करा तर x ची व्हॅल्यू काय येते ते सांगायला होतं. कसं इक्वेशन सॉल्व करणार आहे दिसतंय का लिहिलेलं? दिसतंय का मी काय लिहिलं ते? तो खूप नीट दिसतंय. x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इक्वल्स टू 0. ते सॉल्व करा. ठीक आहे ना. सॉल्व करताना काय करणार? असे दोन नंबर शोधणार ज्यांचे ऍडिशन -3 आहे आणि ज्यांचा मल्टिप्लिकेशन 2 आहे. कोणते दोन नंबर आहे? -2 -1, बरोबर आहे. x स्क्वेअर मायनस 2x मायनस x प्लस 2 इक्वल्स टू 0. कॉमन काढायचं. x कॉमन काढला, x मायनस 2 इथून -1 कॉमन काढा, x मायनस 2 इक्वल्स टू 0. देयरफॉर x मायनस 2 x मायनस 1 इक्वल्स टू 0. x ची व्हॅल्यू काय भेटते? 1,2. ठीक आहे. a काय दिलेला आहे तुम्हाला? 1,2 आणि b काय दिलेला होता? x such that x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इक्वल्स टू 0. म्हणजेच b काय होतो तुमचा? 1,2. आता a आणि b कडे पहा, दोन्हीकडे सेम नंबर ऑफ एलिमेंट्स आहे आणि सेम एलिमेंट्स आहेत ना. इथे पण 1 2 आहे, तिथे पण 1 2 आहे. म्हणजे काय झाले? इक्वल सेट. ठीक आहे. इक्वल सेट समजलाय? ठीक आहे. त्यानंतर पुढे इक्विव्हॅलंट सेट. आता इक्वल सेट आणि इक्विव्हॅलंट सेट मध्ये फरक काय आहे? जर एक सेट आहे a, याच्यात 1 2 3 आहे, ठीक आहे, आणि b याच्यात a b c आहे, तर हे दोन्ही सेट इक्विव्हॅलंट आहे का? याच्यात काय समान दिसतंय तुम्हाला? यातले नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे? 3 आहे. यातले नंबर ऑफ एलिमेंट्स 3 आहे. त्यामुळे हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. इक्विव्हॅलंट सेट म्हणजे काय? इफ two sets are containing same number of elements. तर दोघांमध्ये एलिमेंटची संख्या सेम आहे. इक्वल मध्ये संख्या पण सेम पाहिजे आणि एलिमेंट सुद्धा सेम पाहिजे तर ते इक्वल. इक्विव्हॅलंट मध्ये जर दोन सेट्स मध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असतील, सेम नंबर ऑफ म्हणतोय मी, ठीक आहे ना, नंबर, त्या एलिमेंटचे त्यातील जे एलिमेंट्स आहेत त्यांची संख्या जर सेम असली तर ते दोन झाले इक्विव्हॅलंट सेट. एवढं. त्यानंतर येतो युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट माहिती आहे ना सगळ्यांना? यू ने दाखवता तुम्ही. काय असतो युनिव्हर्सल सेट? A non-empty set of which all the sets under consideration are subsets is called the universal set. थोडक्यात काय? तुम्ही जितके सेट घेताय, समजा एखादं कन्सिडरेशन चालू आहे, ठीक आहे ना, एखादी मीटिंग चालू, त्यामध्ये तुम्ही जितके सेट घेताय, फॉर एक्झाम्पल घेऊ आता 1 घेतला, a घेतलाय 1,2, b घेतलाय 3,4, c घेतलाय 5,6. तर युनिव्हर्सल सेट म्हणजे असा एक सेट आहे ज्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट असणार आहे, ठीक आहे ना, का ज्याचे हे सगळे सबसेट असणार. म्हणजे युनिव्हर्सल सेट तुम्ही यू ने दाखवा किंवा एक्स ने दाखवा, तो काय असतो? यातले सगळे एलिमेंट 1, 2, 3, 4, 5, 6 त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकते. म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? जितके तुमचे सेट आहेत ते सगळे ज्याच्यामध्ये कंटेन होतात किंवा याचे सगळ्यांचे एलिमेंट जे आहे का मोठ्या सेट मध्ये, तो झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. त्याच्यानंतरचे वेन डायग्राम. आता वेन डायग्राम असं विचित्र नाव का दिले? ठीक आहे ना.
वेन डायग्राम दाखवू शिकले ना तुम्ही. काय असतं वेन डायग्राम? हे दिलंय. जर सेट्स मधलं रिलेशन दाखवायचं तर आपण वेन डायग्राम वापरणार. म्हणजे जेव्हा सेट दाखवताना तुम्ही रेक्टँगल यूज करता, सर्कल यूज करता, कधी ट्रायंगल यूज करता, तर त्यात वेन डायग्राम. पण वेन नाव का दिले? तर जॉन वेन नावाचे का सायंटिस्टनी म्हणा, गणितज्ञांनी म्हणा, त्याचा शोध लावलाय, ते इंट्रोड्यूस केली का सेट तुम्ही त्यांनी दाखवू शकता. मग वेन डायग्राम मध्ये सगळ्यात बेसिक कन्सेप्ट एक आहे. वेन डायग्राम मध्ये युनिव्हर्सल सेट नेहमी अशा रेक्टँगलने दाखवतात. ठीक आहे ना. युनिव्हर्सल सेट जो तुमचा यू आहे, एक्स आहे, तो नेहमी एका रेक्टँगलने दाखवणार. अशा टाइपचा रेक्टँगल त्याला एक्स म्हणा किंवा यू म्हणा. आणि जे आतमध्ये सेट आहेत ना छोटे छोटे, त्यांना सर्कलने दाखवणार. समजा हा झाला ए, हा एक सेट आहे, हा बी आहे आणि हा एक सेट आहे सी. जर एक्स तुम्ही काय म्हणले आता 1 2 3 4 5 6, ठीक आहे. मग याच्यामध्ये नंबर कोणते? 1 2 3 4 5 6, अजून एक 7 8 9 10 11 असे काही असतील. ठीक आहे ना. हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट यू. आता हे वाढला का 6 7 8 9 10 11, हा झाला युनिव्हर्सल सेट. तो कशाने दाखवलाय? रेक्टँगलने दाखवलाय आपण. आणि आतमध्ये सेट आहे छोटे छोटे सबसेट. ए 1 2 सर्कलने दाखवलाय, बी 3 4 5 6. ठीक आहे. आणि हे जे रिप्रेझेंटेशन दाखवण्यासाठी आपण ह्याच्या डायग्राम वापरतो ना, हे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स इज नोन ॲज वेन डायग्राम्स. आणि ते सेट दाखवण्यासाठी आपण काय काय वापरतो? रेक्टँगल, सर्कल. मोस्टली हे दोनच वापरतात. ट्रायंगलचा एवढा यूज होत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ऑपरेशन ऑन सेट्स. ऑपरेशन्स ऑन सेट्स. आपण जे आता रियल नंबर आहे तिथे किती प्रकारचे ऑपरेशन करतो? ऑपरेशन कोणते असते? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे. तर सेट्स मध्ये दोन टाइपचे असतात, मेन दोन टाइपचे. आपण सबट्रॅक्शन पण करू शकतो, ठीक आहे ना, ऍडिशन पण करतो. पण इम्पॉर्टंट असे दोनच आहे, ते म्हणजे युनियन आणि इंटरसेक्शन आहे. ठीक आहे. पण त्याआधी पाहायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट काय असतो? तर त्यासाठी काय कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन? लेट ए बी अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू. एक युनिव्हर्सल सेट दिलेला असणार आहे आणि एक सेट ए दिलेला असणार. Then the set of all those elements of set A U which do not belong to set A is called the complement of set A in set U. In short मध्ये काय? एक युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 4 5 आणि एक सेट दिलाय तुम्हाला 1 4 5. तर आता A चा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे, तो आपण असा दाखवतो. A चा कॉम्प्लिमेंट और A डॅश, सिंपल. ठीक आहे ना. A चा कॉम्प्लिमेंट किंवा A डॅश. तर आता यामध्ये तेच एलिमेंट असते. ठीक आहे ना. A डॅश काढण्यासाठी आपण ते एलिमेंट घ्यायचे जे हे A मध्ये नाही पण U मध्ये आहे. काय? A मध्ये नाही पण U मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय करतो आपण? U मायनस A करतो. युनिव्हर्सल सेट मधून A मध्ये जितके एलिमेंट ते काढून टाका आणि जे उरतील ते काय झालं तुमचा A डॅश, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ A. इन शॉर्ट A सोडून बाकी सगळे एलिमेंट. ठीक आहे ना. समजा वेन डायग्राम घेऊ आता. U घेतला, ठीक आहे. हा A घेतलाय. तर आता A सोडून बाकी सगळे एलिमेंट म्हणजे कोणता पार्ट होतो तुमचा? एवढा. U मध्ये कोण कोणते आहे? 1 2 3 4 5. ठीक आहे ना. आणि 1 4 5 याच्यातच आहे. मग उरलेले कोणते? 2 3 असे बाहेर विखुरलेले असतील. सेट ए नी एकत्र काय केले? 1 4 5. U मध्ये काय काय आपले 1 आहे 2 आहे 3 4 5 युनिव्हर्सल सेट मध्ये. A मध्ये काय फक्त 1 4 5. आपल्याला A डॅश फाइंड करायचं आहे. A डॅश काय सांगितलं? A सोडून बाकी सगळं काही. A सोडून बाकी सगळं काही म्हणजे तुमचा A डॅश. मग एवढा पार्ट आला ना A सोडून. त्यात कोणते एलिमेंट दिसतात तुम्हाला? कोणते एलिमेंट आहे? 2 आणि 3 फक्त.
ए डॅश काय झाला तुमचा 2, म्हणजे एका चांगल्या भाषेत द्यायचं ते x बिलॉंग्स टू u such that x does not belongs to a. म्हणजे असे एलिमेंट जे u मध्ये आहेत पण a मध्ये नाही तेच घेणार आहे आपण a डॅश मध्ये. ठीक आहे. b घेतलाय आता b 4 5 घेतलाय. ठीक आहे ना. b डॅश काय घेणार तुम्ही असे एलिमेंट जे u मध्ये आहे पण b मध्ये नाही. म्हणजे थोडक्यात u मधून b चे एलिमेंट काढून टाका. जितके एलिमेंट उरतील ते तुमचं असणार आहे b डॅश कॉम्प्लिमेंट ऑफ b. कोण कोणते एलिमेंट उरत आहेत 1 आहे u मध्ये आहे ना 1 पण याच्यात नाही तो घ्यायचा. फक्त 4 आणि 5 काढून टाका u मधून. 4 5 काढला उरलेले सगळे 1 2 3 हा झाला b डॅश. कॉम्प्लिमेंट समजलाय. कॉम्प्लिमेंट कसं फाइंड करता a कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू u मायनस a. युनिव्हर्सल सेट मधून a चे कॉम्प्लिमेंट काढून टाका. इथं तुम्ही मायनस शिकता आता सेटचं. युनिव्हर्सल सेट मधून a चे एलिमेंट काढले तर उरलेले a कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे युनियन. आता युनियन मध्ये तुम्ही जास्त करून ऍडिशन असते तुमची. युनियन म्हणजे ऍडिशन आणि इंटरसेक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन. हा शॉर्ट क्रायटेरिया आहे. ठीक आहे. तर दोन सेटचं युनियन करताय म्हणजे काय करताय A union B. ठीक है ना. is the set of x such that x belongs to A or x belongs to B. युनियन करणं म्हणजे काय इथे पहा x सेट A x सेट B आहे त्याचं युनियन म्हणजे सगळे मिळून. इन शॉर्ट एक एक्झाम्पल घेऊ. A घेतलाय 1 2 3. ठीक आहे. B घेतलाय 3 4 5 6. आता या दोघांचं युनियन करायचं A युनियन B. युनियन मध्ये काय सांगितलं सगळे एलिमेंट लिहून काढायचे. A चे पण लिहायचे आणि B चे पण लिहायचे आणि जे डबल डबल येते एकदाच लिहायचे. समजतंय ना. युनियन म्हणजे काय करणार A चे पण एलिमेंट लिहिणार त्या सेट मध्ये B चे पण एलिमेंट लिहिणार आणि जे डबल आहे जे A मध्ये पण आहे आणि B मध्ये पण आहे ते एकदाच लिहायचे. म्हणजे इथं काय होणार आता 1 2 3 डबल आहे पहिला सेट लिहून झाला. पुढे सुद्धा 3 4 5 6 आहे. मग 3 डबल येतो एकदाच लिहायचा तो 3 4 5 6 A युनियन B. डायग्रामॅटिकली पहा U घेतला. ठीक आहे. A मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे 1 2 आणि 3 हा झाला A. आता B आहे. B मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे 3 4 5 6 3 4 5 6. आता हे लक्षात घ्या हा 3 मध्येच काय घेतलाय कारण ते कॉमन आहे ना दोघांमध्ये. त्या दोघांच्या मध्ये कॉमन येतो. मग हा कॉमन पार्ट A इंटरसेक्शन ने दाखवतात. दोघांमध्ये जो कॉमन पार्ट आहे तो म्हणजे A इंटरसेक्शन B. युनियन म्हणजे आता युनियन मध्ये काय करणार आपण हा पण पार्ट घेणार घेतला आणि हा पण घेऊन टाकणार. म्हणून काय झालं 1 2 3 4 5 6 हे झालं तुमचं A युनियन B. 1 2 3 4 5 6. इंटरसेक्शन काय सांगितलं मी फक्त कॉमन एलिमेंट घ्यायचे. A मध्ये आणि B मध्ये जे सेम एलिमेंट आहे तेच घ्यायचे फक्त. A इंटरसेक्शन B मध्ये A इंटरसेक्शन B. सांगा कोणते कॉमन एलिमेंट आहे A मध्ये आणि B मध्ये 3 फक्त 3 कॉमन आहे ना. मग इथं काय आहे तुमचा x A B. ठीक आहे. आणि इथं तुमचा कॉमन पार्ट असणार आहे A मध्ये पण कॉमन 3 आहे B मध्ये पण कॉमन 3 आहे. मग हा कशाने डिनोट करता A इंटरसेक्शन B. लक्षात आले. A इंटरसेक्शन B म्हणजे कॉमन एलिमेंट आणि A युनियन B म्हणजे दोन इंचे लिहायचे आणि जे डबल आहे ते एकच लिहायचे. हे तीन खूप इम्पॉर्टंट हे ऑपरेशन यायचे. पहिलं कॉम्प्लिमेंट फाइंड करायचा बरोबर. दुसरं आहे युनियन इंटरसेक्शन. तीन खूप इम्पॉर्टंट हे समजलेच पाहिजे. चला घ्या एक्झाम्पल एक. let u equals to
-9 -8 -7 up to 0 1 2 up to 9 comma 8 comma 9. ठीक है, a equals to x such that x is greater than or equals to 0 is greater than or equals to x is greater than or equals to 9 and b is तुमचा असे x such that -9 is less than or equals to x is less than 0. Find a complement, b complement, a union b and a intersection b. चला सर करा सॉल्व करा. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट. अच्छा टाइपचे कॉम्प्लिमेंटच्या प्रॉपर्टी. पहिली इम्पॉर्टंट काय असते, ए कॉम्प्लिमेंटचा परत जर मी कॉम्प्लिमेंट घेतला, फॉर एक्झाम्पल यू आहे तुमचा 1 2 3, ठीक आहे, ए कॉम्प्लिमेंट ए घेतलाय 1,2, अजून एक घेऊ 4. ए तुमचा सेट काय आहे 1,2. ए चा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, बोला. ए चा कॉम्प्लिमेंट 3, अजून का तेच का कॉम्प्लिमेंट मध्ये आपण तेच घेतो जे ए मध्ये नाहीये पण यू मध्ये आहे. ठीक आहे ना, युनिव्हर्सल सेट मध्ये आहे पण ए मध्ये नाहीये. थोडक्यात युनिव्हर्सल सेट मधून आपण ए चे एलिमेंट काढून घेतो आणि जितके उरले तो असतो तुमचा कॉम्प्लिमेंट. ए डॅश काय असणार आहे 3,4, बरोबर. याचा परत कॉम्प्लिमेंट घेऊ. जे ए कॉम्प्लिमेंटचा जर मी परत कॉम्प्लिमेंट घेतला, आता याचा परत कॉम्प्लिमेंट म्हणजे आता 3 4 यू मधून काढून टाकणार तुम्ही, बरोबर ना. मग काय उरले 1, म्हणजेच काय झालं तो ए. म्हणजे ए कॉम्प्लिमेंटचा परत जर कॉम्प्लिमेंट घेतला तर ए. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी फाय डॅश एम्प्टी सेट असतो ना फाय, त्याचा कॉम्प्लिमेंट काय असणार, काहीच नाही त्याचा उलटा काय असतो, सगळं काही. बरोबर आहे ना, सिंपल मराठी. काहीच नाही त्याचा उलटा सर्व काही. म्हणजे सर्व काही कशात आहे, सर्व काही कुठे सापडतं तुम्हाला यू मध्ये ना, युनिव्हर्सल सेट. मग फायद्याचा कॉम्प्लिमेंट यू आणि सर्व काहीचा कॉम्प्लिमेंट काहीच नाही. सिंपल, बरोबर आहे ना. फायचा कॉम्प्लिमेंट येणार युनिव्हर्सल सेट. फाय म्हणजे काय, काहीच नाही, काहीच नाही बाजूला ठेवा. मग काय बोलतोय सगळं काही. सगळं काही म्हणजे युनिव्हर्स. ठीक आहे ना, पूर्ण युनिव्हर्स. आणि युनिव्हर्सचा कॉम्प्लिमेंट जर जग बाजूला ठेवलं तर उरलं काहीच नाही, बरोबर आहे ना. युनिव्हर्स जर बाजूला ठेवला आपण उरतंय काय, काहीच नाही उरत. काहीच नाही म्हणजे काय उरलं फाय, बरोबर आहे. व्हेरी सिंपल आहे. त्याच्या पुढचं आहे प्रॉपर्टीज ऑफ युनियन. युनियन मध्ये बेसिक प्रॉपर्टी ए युनियन बी. ठीक आहे ना, युनियन सी. तेच काय असतं ए युनियन बी युनियन सी. सिंपल आहे. ठीक आहे ना. त्यानंतर दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले इंटरसेक्शन आणि कॉम्प्लिमेंटचे. आपलं इंटरसेक्शन आणि युनियनचे.
जर समजा ए युनियन बी इंटरसेक्शन सी फाइंड करायचं, ठीक आहे. फॉर्म्युला नाही कळणार तुम्हाला, ए प्लस समजा बी इंटू सी केला आणि हे ना, तरी सिंपल काय करा, डिस्ट्रीब्यूट करा, ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. ए युनियन बी पकडायचा, तो बाजूला घेतला, उरलाय काय इंटरसेक्शन, मग परत ए युनियन सी. सिंपल फॉर्म्युले, हे दोन फॉर्म्युले खूप कामाचे आहेत, ठीक आहे. आता उलटा केला मी, ए इंटरसेक्शन बी युनियन सी, ए इंटरसेक्शन बी युनियन सी. मग त्यासाठी काय होणार, हे पण ए इंटरसेक्शन बी घ्या सेपरेट, ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी, ठीक आहे. हे दोनच कामाचे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर काय झालं, कधी नका घेऊ लागेल, फक्त समजून घ्या. आपण ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट ते कसा फाइंड करणार, काय असतो ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट, डायग्राम काय आहे, डायग्राम वरून खूप सोपं राहतं. ए ठीक आहे, बी ए बी आणि हा सगळा यू आहे, ए युनियन बी म्हणजे एवढा आहे, बरोबर आहे ना. मग ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे बाकी सगळा उरलेला भाग, तो काय झाला तुमचा ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. मग तो कसा फाइंड करणार, उरलेला भाग यू मधून एवढा पार्ट डिलीट करून टाका, बरोबर आहे ना. जर यू मध्ये मी एवढा पार्ट गायब करून टाकला, डिलीट करून टाकला, तर उरलेला पार्ट काय राहणार माझा, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. हे लॉजिक आहे ना. ए कॉम्प्लिमेंट काय असतो, यू मायनस ए, मग ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट यू मायनस ए युनियन बी, बरोबर आहे. हे समजतंय. अजून एक, ए युनियन ए काय असणार आहे, ए युनियन ए काय असणार, घ्या पटकन एक्झाम्पल लगेच. अरे ते नका घेऊ, इथं पहा लगेच एक्झाम्पल घ्या. 1 2 ए पण असणार आहे 1 2, ए युनियन ए चा काय असणार आहे, काय असणार आहे 1 2 ना, 1 2 म्हणजेच काय ए, मग ए युनियन ए काय असतो ए, मग ए इंटरसेक्शन ए काय असणार आहे, ए चे ए सोबतच इंटरसेक्शन घेतलं तेच कॉमन राहणार ना. परत ए आणि इंटरसेक्शन काय, ए इंटरसेक्शन ए काय येणार, परत 1 2, परत ए युनियन ए एका सेटचं त्या सोबतच जर युनियन घेतलं तर तो सेट राहतो, आणि एका सेटचं जर त्या सोबतच इंटरसेक्शन घेतलं तर परत तो सेट राहतो. आता हे सांगा फाय युनियन ए, हा बोला ए, बरोबर आहे ना. काहीच नाही तर ए सोबत युनियन घेतले, पण युनियन मध्ये आपल्याला सगळं घ्यायचंय, ए पण घ्यायचा, काहीच नाही तो पण घेऊन ठेवा, मग तो परत काय भेटणार आपल्याला, एच भेटणार. ए घेतला समजा 1 2, ठीक आहे. हे एक्झाम्पल घेत चला पटकन समजतो. फाय म्हणजे एम्प्टी, मग ए युनियन फाय काय होणार, काय असतं त्यात 1 आणि 2 ना, काही नाही ऑलरेडी येतोच, येऊ नाही तर नाही, आपल्याला काय करायचं, काही नाही घेणार कसा, आहे का नाही, काही नाही घेणार कसा, तो असतोच कुठेतरी, आपल्याला लक्षात ठेवायचं नेहमी, नाही दिलेला ना तरी पण कुठेतरी असतोच फाय, ठीक आहे. मग ए युनियन फाय काय झालं परत ए, आता ए इंटरसेक्शन फाय सांगा, ए इंटरसेक्शन फाय, ए कसं काय, हा फाय, ए हे तुमच्याकडे 1 2 फाय, इंटरसेक्शन मध्ये आपण काय करतो, जे कॉमन आहे ते, इथं 1 2 आहे का नाही, इथं परत फाय आहे ना, कॉमन याचं काहीच नाही, कॉमन काही नाही म्हणजे काहीच नाही, परत कॉमन आला हा एम्प्टी सेट, बरोबर. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण फाय, एम्प्टी सेट म्हणजे फाय ना. हे जाऊ का, फाय युनियन ए काय असतो ए,
फाय युनियन ए म्हणजे ए आणि फाय इंटरसेक्शन ए म्हणजे फाय. लॉजिक समजून घ्या त्याचे, अवघड नाही. हे छोटे एक्झाम्पल घेतलं तरी समजतंय तुम्हाला लगेच, बरोबर आहे ना. हा आता फाय इंटरसेक्शन झाला आपलं, ठीक आहे. ए युनियन यू करू, हजार स्टँडर्ड यू घेऊ. ए युनियन यू काय येणार, ए अजून काय, यू ए, बरोबर आहे ना. यू ए कसं आहे, आपण युनियन घेतोय ना दोघांची, ए युनियन यू. ए तर तसंच राहणार आहे आणि यू चे बरेच एलिमेंट येणार पुन्हा, कारण की आपण ए चे पण घेणार यू चे पण घेणार आणि जे डबल आहे ते एकच लिहिणार, बरोबर आहे. यू घेतला 1 2 3, यू घेतलाय 1 2 3, ए घेतलाय 1 2, ठीक आहे. ए युनियन यू काय येणार आहे 1 2, ए मधले घेऊ आधी, ठीक आहे. 1 2 इथं पण 1 2 आहे, पण घेतलेले आपण नाही लिहिणार ते 3, मग हा काय झाला यू झाला, बरोबर आहे. आता ए इंटरसेक्शन यू घ्या, ए इंटरसेक्शन यू काय, हा काय ए, व्हेरी गुड. ए इंटरसेक्शन यू एच एन, इथं पहा हा यू ए, हा ए, ए चं यू चं इंटरसेक्शन घेतलं आपण, ठीक आहे ना. पण त्याच्यात कॉमन काय असणार आहे, एवढंच असणार आहे. याच्यात आणि याच्यात कॉमन काय, एवढाच पार्ट आहे ना, वेगळा बाहेरचा आहे का काही पार्ट नाही. मग हा पार्ट काय झाला तुमचा ए, यो इथं पहा ए इंटरसेक्शन यू मध्ये काही एलिमेंट येणार 1 2, वेगळं काही नाही येणार. हेच काय तुमचा ए, समजलं ना. खूप बेसिक चॅप्टर आहे आणि इतका सोपा चॅप्टर परत भेटणार पण नाही तुम्हाला दुसरा. नेक्स्ट टॉपिक डिसजॉइंट सेट्स. आता डिसजॉइंट त्याच्या नावामध्ये अर्थ आहे त्याचा. डिस म्हणजे नाही, जॉइंट म्हणजे जॉइंट नसलेले, ठीक आहे. जॉइंट नसलेले हे असं टाईप. त्याच्यात काही इंटरसेक्शन आहे का, इंटरसेक्शन जेव्हा असतं तेव्हा ते एकमेकांना शेअर करतात, ठीक आहे ना. इंटरसेक्शन असतं तेव्हा ते एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. पण डिसजॉइंट मध्ये सेपरेट सेपरेट, त्याच्यात काही कॉमन एलिमेंट नसतात तर कशाला एकमेकांना जातात चिकटायला, बरोबर ना. काही कॉमनच नाही त्यांच्यात. जर कॉमन काही बांधच नाही तर कशाला बांधतील ते, दोघं लांब ए आणि बी, त्यांच्यात काही कॉमन दिसतंय नाही, पण काहीतरी कॉमन आहे ना त्यांच्यात. काय ए इंटरसेक्शन बी काय असणार इथं, काहीच नाही म्हणजे काय, हेच बघून सांगितलं काय, ठीक आहे. काहीच कॉमन नाही म्हणजे काय फाय, म्हणजे असे दोन सेट. इफ देयर आर टू सेट्स ए अँड बी where A intersection B equals to 5, then those two sets are said to be disjoint set, ठीक है ना. disjoint पुढे जॉइंटच नाही होत. जर जॉइंट झाले तर तिथं म्हणजे कमीत कमी एक तरी एलिमेंट तुमचा कॉमन मध्ये असणार आहे. जर ते जॉइंट झाले ना, एक तरी एलिमेंट कॉमन असणार ना तिथं, एक पेक्षा जास्त असते. पण जर जॉइंट नाही म्हणजे तिथे एक पण एलिमेंट तुमचा कॉमन नाही. A intersection B equals to 5 असतात तर दोन सेट काय असतात डिसजॉइंट सेट. आता हे बघा एक्झाम्पल, एक आहे 1 3 5 7 9, ठीक आहे 2 4 6 8 10. यांच्यामध्ये काही सेम दिसतंय का, कोणताही एलिमेंट सेम नाहीये, म्हणजे त्याचं ए इंटरसेक्शन बी काय झालंय 5. हे खाली हा पुढचा काम असेल, हे अजून खाली बस बस. आता आला डिफरन्स. डिफरन्स तर आता पाहिलंय तुम्ही, बरोबर आहे ना. दोन सेटचा डिफरन्स कसा घेता, u - a केला आपण, म्हणजे काय केलं, u मधून a चे एलिमेंट काढून टाकले. उरलेला कोणता होता u - a. मग a - b काय असणार, a - b म्हणजे असे x such that x belongs to a but x does not belongs to b. म्हणजे थोडक्यात a मधून b चे सगळे एलिमेंट काढून टाका. उरलेला सेट काय असणार आहे तुमचा
ए मायनस बी. मग सेम बी मायनस ए काय असणार आहे? x such that x belongs to b. b मध्ये आहे पण but x does not belongs to. बरोबर आहे ना? ह्या सेट मध्ये एलिमेंट कसे असणार आहे? b चे ठेवणार आपण, पण b च्या एलिमेंट मधून a चे एलिमेंट मायनस करून टाकणार आपण. काढून टाकणार. आणि उरलेला काय? b मायनस e. आणि जर a मधून b चे एलिमेंट काढले तर उरला काय? a मायनस b. डायग्राम बघा. हा, हे बघा डायग्राम. हे पहा. तो खाली घ्या. हा, हे दोन डायग्राम आता चेक करा. u आहे, ठीक आहे ना, पूर्ण युनिव्हर्सल. ही a आणि हा b आहे. तर a मधून b चे एलिमेंट काढून टाकले म्हणजे हा पूर्ण भाग काढून टाकला, कारण की इथं पण काहीतरी इंटरसेक्शन मध्ये b चा एलिमेंट असणार ना. मग a मधून आपण तेवढा एलिमेंट काढून टाकले सगळे. मग उरलेला पार्ट काय राहिलाय तो? काय a मधून b चे काढले म्हणजे अयो कसं काय? a मधून b चे एलिमेंट काढून टाकले, उरलेला a मायनस b. बोलला ना, a मायनस b राहिला. म्हणजे हा काय झाला तुमचा टोटल? a मायनस b एवढा. हा असतो a मायनस b. ठीक आहे. आणि त्याच मध्ये जर b मधून आता a चा काढून टाकला, b मधून जर a चा पार्ट काढून टाकला, काय ते कॉमन येतील ते जर सगळेच काढून घेतले तर हा काय असणार तुमचा? b मायनस a. b मायनस a. आणि असाच हा काय असणार? एवढा पार्ट एवढाच फक्त. हा असतो a मायनस b. हा b मायनस a. मग हा मधला पार्ट काय तुमचा? a इंटरसेक्शन b. बेस सोडायचा नाही. हा मधला काय असणार आहे? a इंटरसेक्शन b. आता सांगा, हे तीनही सेट a मायनस b, a इंटरसेक्शन b आणि b मायनस a हे कसे आहेत? जॉइंट आहे, डिसजॉइंट आहे, इक्वल आहे, कसे आहेत? इक्वल चे काय बोलू नाही शकत आपण, पण ते डिसजॉइंट नक्की आहेत. ठीक आहे ना? b मायनस a काय? एवढा सगळा इकडचा. एक पण पॉइंट कॉमन नाही. इथला एक पण आलेला आहे का? यात नाही आलेला. b मायनस a सगळा वेगळा आहे. a इंटरसेक्शन b तो पण वेगळा आहे. आणि b मायनस a परत वेगळा आहे. a मायनस b, a इंटरसेक्शन b आणि b मायनस a हे सगळे डिसजॉइंट सेट आहेत. समजलं ना? कसे आहेत? डिसजॉइंट सेट. लक्षात घ्या. डिसजॉइंट सेट. वाटलं तर एक्झाम्पल घेऊन पहा. a दिलेला आहे 2 3 4 5 6 7, b दिलेला आहे 3 5 7 9 11 13. मग a मायनस b काय झाला? a मधून b चे एलिमेंट काढा. 3 काढला. अजून कोणता आहे? 5 आहे. 5 काढून टाका. 7 पण आहे. 7 काढला. मग उरलेला पार्ट काय झाला तुमचा? a मायनस b. a मधून b चे एलिमेंट काढले ना. a मायनस b मध्ये काय राहणार? 2 4 6. ठीक आहे. आता b मायनस a घ्या. b मायनस a मधून काय करणार? b मधून a चे एलिमेंट काढून टाकणार. आणि जो उरलेला पार्ट आहे तो b मायनस a. b आहे. b मधून कोणते कोणते एलिमेंट काढा आता? 3 आहे, कट केला. 5 आहे, कट केला. 7 आहे, कट केला. उरला कोणता? 9 11 13. हा झाला b मायनस a. याच्यामध्ये कोणताही एलिमेंट कॉमन आहे का? नाहीये. परत a इंटरसेक्शन b घेतला आपण. a इंटरसेक्शन b मध्ये कोण कोणते एलिमेंट येणार? 3. जे a पण मध्ये आणि b मध्ये पण कॉमन कोणते? 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. 3 5 आणि 7. आता हा सेट पहा, हा पहा आणि हा पहा. एक पण एलिमेंट कॉमन नाही त्यांचे. म्हणजे तिघही टोटली डिफरंट आहे. बरोबर? हे खाली. आता वर खालचं संपलं, वरती. अरे लेस वर गेलं. हा, तेवढं झालं. आता ही प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन आहे. ठीक आहे ना? पहिली प्रॉपर्टी पहा, a युनियन b कसं असतं? b युनियन a सेम. a इंटरसेक्शन b आणि b इंटरसेक्शन c. ठीक आहे ना? a इंटरसेक्शन b, a चे b सोबत इंटरसेक्शन आणि b चे a सोबतचे इंटरसेक्शन दोन्ही सेम आहे. कसं लिहा? k इंटरसेक्शन z लिहा किंवा z इंटरसेक्शन k लिहा, दोन्ही सेम आहे. ठीक आहे ना? मागे पुढे होऊ शकतं. सेट आहेत दोन्ही पण. असोसिएटिव्ह लॉ मागा सांगितलेली प्रॉपर्टी a युनियन b युनियन c इक्वल्स टू आधी a आणि b चं युनियन घ्या आणि नंतर त्याचं c सोबत युनियन घ्या. सेम इंटरसेक्शन साठी सुद्धा आयडेंटिटी लॉ
ए सोबतचं इंटरसेक्शन ए असतं आणि ए सोबतचं युनियन सुद्धा ए असतं. ठीक आहे, इंटरसेक्शन आणि युनियन सेम राहतं. एका सेटचं त्या सोबत जर आपण युनियन घेतलं तरी तो सेट असतो, आणि जो एका सेटचं त्या सेट सोबतच जर इंटरसेक्शन घेतलं तरी तो सेट राहणार आहे. आयडेंटिटी लॉ मला पाहिलेत आपण या प्रॉपर्टी. ए युनियन फाय म्हणजे ए इंटरसेक्शन फाय म्हणजे फाय, बरोबर ना. ए चं कशा सोबतच इंटरसेक्शन घेतलं काहीच नाही तर आन्सर मध्ये फाय येणार आहे परत. ए इंटरसेक्शन यू म्हणजे ए, बरोबर ना. हे असा याचं इंटरसेक्शन म्हणजे हाच एरिया येतो परत. कॉमन कोणता आहे तोच एरिया आहे ना, एवढाच एरिया, याच्या एवढा एरिया व्याख्या यू मध्ये एवढा पण येतो, सगळा येतो यू, आणि त्याच्यात परत हा आहे म्हणजे कॉमन कोणता आहे तोच ए, म्हणजे यू इंटरसेक्शन ए इक्वल्स टू ए. आयडेंटिटी लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह हे दोन कामाचे आहेत, बरोबर, खूप कामाचे. ए इंटरसेक्शन बी ए युनियन बी इंटरसेक्शन सी म्हणजे ए इंटरसेक्शन बी ए युनियन बी ए इंटरसेक्शन ए युनियन सी. ठीक आहे, आणि ए इंटरसेक्शन बी युनियन सी ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. डी मॉर्गन्स लॉ हा तो मोस्ट इंपॉर्टंट आहे. डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो? डी मॉर्गन्स लॉ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू, उलटे करायचे आता आतमधले सगळे. ए ला कॉम्प्लिमेंट द्यायचा, युनियनचा कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन, ठीक आहे ना. युनियनचा उलटा काय असतो? इंटरसेक्शन, आणि बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे सिंपल फॉर्म्युला बनतोय लगेच. प्रत्येक उलटे करून घ्यायचं. ए ला उलटा ए कॉम्प्लिमेंट, ठीक आहे. युनियनचा उलटा काय असतो? आपल्याकडे दोनच आहे ना, युनियन आणि इंटरसेक्शन. युनियनचा उलटा इंटरसेक्शन, बी चा उलटा बी कॉम्प्लिमेंट. सेम ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे परत उलटे करा. ए चा ए डॅश, इंटरसेक्शनचा युनियन, बी चा बी कॉम्प्लिमेंट. किती सोपे फॉर्म्युले, ठीक आहे ना. घ्या खाली, हे इम्पॉर्टंट रिझल्ट आहे, ते लिहून घ्यायचे, ठीक आहे ना. बुक मधून, टेक्स्ट बुक मधून लिहायचे, जिथे सापडते ते लिहून काढायचे सगळे. नाही लिहिता आले बुक मधून शोधून ही पीडीएफ व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे, ठीक आहे ना, त्यावर पहा. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट्स. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट्स, ठीक आहे. तुम्ही हा फॉर्म्युला शिकले असाल, n ऑफ a इंटरसेक्शन b इक्वल्स टू n ऑफ a. n ऑफ a इंटरसेक्शन a युनियन b म्हणजे काय? a युनियन b म्हणजे ह्या सेटमध्ये असलेले टोटल नंबर किती एलिमेंट आहेत त्यामध्ये, ठीक आहे ना. n ऑफ a म्हणजे सेट a ची कार्डिनॅलिटी म्हणा किंवा ऑर्डर म्हणा, किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट a. n तर कळतो ना, n ऑफ a म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट a, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट b माइनस n into n ऑफ a इंटरसेक्शन b. तर हा फॉर्म्युला तयार कसा केला? वेन डायग्राम जर जमल्या बरंच काम सोपं होईल. a घेतलाय b घेतलाय, ठीक आहे, आणि त्या टोटल मध्ये नंबर किती आहेत ते फाइंड करायचं. म्हणजे काय करणार आपण? याचे सगळ्यातले नंबर, बरोबर. पहा n ऑफ a युनियन b म्हणजे एवढ्या सगळ्यांमध्ये किती एलिमेंट्स असणार आहे. तर आधी आपण a चे एलिमेंट घेणार. घेतला a चे, आधी नीट लक्ष द्या फक्त. आधी मी a घेतोय फक्त, a चे एलिमेंट घेतले. आता फक्त एवढा पार्ट गडबडीचा आहे. a चे एलिमेंट घेतले, त्याच्यामध्ये हा पण आला, बरोबर आहे. परत मी आता b चे एलिमेंट घेतले, हे घेतले आणि त्याच्यात परत हा आला. म्हणजे हे मधल्या पार्टचे एलिमेंट कसे झाले? डबल झाले, ओव्हर झाले ना, ते डबल एलिमेंट झाले ते. मग ते जर डबल झाले तर परत एकदा काढून घ्यावं लागतील ते. म्हणून मायनस a इंटरसेक्शन b. n ऑफ a घेतला, n ऑफ b घेतला, हा मधला डबल झाला, बरोबर. आणि मधला पार्ट काय? इंटरसेक्शनचा आहे, मग त्यातून मायनस नंबर ऑफ
एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी काढून घेतला आणि तसा तो फॉर्म्युला तयार झाला. बरोबर आहे. पुढचा फॉर्म्युला n ऑफ a युनियन b, n ऑफ a युनियन b. आता इथं डिसजॉइंट आहे a आणि b, तर यातले एलिमेंट्स किती असणार आहे? a चे डायरेक्ट एलिमेंट घेणार आणि प्लस b चे डायरेक्ट एलिमेंट. इथं काही इंटरसेक्शनचा गोलमाल आहे नाही, यांचं युनियन घेतो ना आपण, म्हणजे हा पण रिजन झाला आणि हा पण रिजन. तो कसा बाइंड करणार? n ऑफ a प्लस n ऑफ b, यातले एलिमेंट्स प्लस यातले एलिमेंट्स, संपला. पुढची n ऑफ a कॉम्प्लिमेंट, n ऑफ a कॉम्प्लिमेंट, त्याचा फॉर्म्युला काय? n ऑफ u मायनस n ऑफ a. बघा जसं आपण केलं ना, a कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू u मायनस a. सेम n ऑफ a कॉम्प्लिमेंट काय असतो? u मधले नंबर, ठीक आहे ना, त्यांची संख्या मायनस a मधल्या एलिमेंटची संख्या मायनस का u डॅश. एक्झाम्पल कसं घेणार? समजा u घेतलाय तुम्ही 1 2 3 4, ठीक आहे. a घेतलाय 1 2, a डॅश किती येतो तुमचा? 3 4. याचे टोटल किती? n ऑफ u किती आहे तुमचा? 4 आहे. n ऑफ a किती आहे? 2 आहे. मग n ऑफ a डॅश काय आला? n ऑफ u मायनस n ऑफ a. n ऑफ u किती आहे? 4 मायनस a मध्ये 2, 4 मायनस 2 2. आले आन्सर. a डॅश मध्ये पण 2 एलिमेंट, n ऑफ a डॅश. हे एक्झाम्पल असे तर ही फॉर्म्युला सुद्धा असेल, तुम्हाला पाठ करायची गरज नाही. एखाद्या एक्झाम्पल वरून सुद्धा फॉर्म्युला कळतं, लगेच समजून येतो. ठीक आहे. त्यानंतर खालचा फॉर्म्युला कोणता आहे? n ऑफ a इक्वल टू n ऑफ a इंटरसेक्शन b प्लस n ऑफ a इंटरसेक्शन b डॅश. हे फॉर्म्युला इतक्या कामाचे नाही आहे, 3-4 यांची एवढी गरजही पडत नाही, फक्त पाहून ठेवा, लिहून ठेवा. हा बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये हा विचारला जातो, ठीक आहे ना. नंबर ऑफ एलिमेंट्स इन एक्झॅक्टली वन ऑफ a and b. नंबर ऑफ एलिमेंट्स इन एक्झॅक्टली वन ऑफ a and b. तर सिंपल फॉर्म्युला एवढा याचा, n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस 2n ऑफ a इंटरसेक्शन b. ठीक आहे. तो एक फॉर्म्युला नंबर 8 खाली घेऊन. आणि आता हा 13 नंबर, 13 आणि 14 हे दोन फॉर्म्युले, 13 आणि 14 नंबर. नंबर ऑफ एलिमेंट्स इन एक्झॅक्टली वन ऑफ a b c. ct चे एक्झाम्पल सोडवायच्या कामी येतील हे दोन फॉर्म्युले, ठीक आहे ना. हाय आणि अजून एक आहे 3 याचा युनियन वाला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला एवढा सगळा. n ऑफ a युनियन b युनियन c इक्वल्स टू n ऑफ a प्लस n ऑफ b प्लस n ऑफ c. तुम्ही फक्त युनियन वाला एकच फॉर्म्युला शिकले, हा दुसरा आहे 3 साठीचा. आधीचा 2 साठीचा शिकलेत, आता 3 साठीचा. n ऑफ a युनियन b युनियन c इक्वल्स टू n ऑफ a प्लस n ऑफ b प्लस n ऑफ c मायनस इंटरसेक्शन मध्ये आता मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b मायनस n ऑफ b इंटरसेक्शन c मायनस n ऑफ a इंटरसेक्शन c. ते काढले, शेवटी एक टर्म ऍड होते अजून, प्लस n ऑफ त्या तिघांचंही इंटरसेक्शन. तो फॉर्म्युला समजलंय. घरी गेलो काय काय लिहायचे तुम्हाला? या सगळ्या आधीच्या प्रॉपर्टीज, ठीक आहे. आणि हे सगळे लॉ लिहून काढा. 14-15 लॉ आहेत, पण त्यातले 4-5च कामाचे, पण सगळे लिहायचे, बरोबर. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण इंटरवल चालू करू, ठीक आहे ना. करा टॉपिक.